नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सादर करत आहोत भारतीय संविधानाच्या आत्म्यासाठी लढलेल्या एका महायुद्धाची कहाणी. हो, ही गोष्ट आहे त्या एका सिद्धांताची जो आपल्या लोकशाहीचा संरक्षक बनला. चला, या कथेची सुरुवात एका मोठ्या प्रश्नाने करूया. विचार करा, लोकांनी निवडून दिलेली संसद आपल्या संविधानाचा कोणताही भाग बदलू शकते का? म्हणजे अगदी आपले मूलभूत अधिकार सुद्धा काढून घेऊ शकते का? हा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीये, कारण याच्याच उत्तराने भारताचं भवितव्य ठरवलं. या प्रश्नाच्या मुळाशी आहे संविधानातल्याच दोन महाशक्तींमधली एक जबरदस्त रस्सीखेच. बघा, एका बाजूला आहे कलम 368. हे कलम संसदेला संविधान बदलण्याची अफाट शक्ती देतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे कलम 13, जी आहे न्यायपालिकेची ढाल. ही ढाल आपल्या मूलभूत हक्कांचं रक्षण करते. ती म्हणते की मूलभूत हक्कांच्या विरोधात जाणारा कोणताही कायदा शून्य म्हणजे रद्दबातल ठरेल. मग आता प्रश्न हा आहे की श्रेष्ठ कोण, संसदेची इच्छा की नागरिकांचे हक्क? आणि याच प्रश्नावरून ठिणगी पडली आणि सुरू झाली पहिली मोठी लढाई. एक अशी लढाई जिथे न्यायपालिकेच्या ढालीची ताकद संसदेच्या शक्तीसमोर पहिल्यांदाच तपासली जाणार होती. आता ही ढाल म्हणजे नक्की काय आहे? तर बघा, कलम 13 एकदम स्पष्टपणे सांगतं की सरकार असा कोणताही कायदा बनवूच शकत नाही जो नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेईल किंवा कमी करेल. आणि समजा असा कायदा बनवलाच तर तो कायदा अवैध ठरेल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम आपल्या न्यायपालिकेला आपल्या हक्कांचा प्रहरी बनवतं. ह्या ढालीची पहिली खरी परीक्षण झाली पंजाबमध्ये. गोलकनाथ नावाचं एक शेतकरी कुटुंब होतं. त्यांनी सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्याला आव्हान दिलं. त्यांचं म्हणणं अगदी सरळ होतं, हा कायदा आमच्या मालमत्तेच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करतोय. खरं तर ही फक्त एका कुटुंबाची लढाई नव्हती, ही आपल्या सगळ्यांच्या, प्रत्येक नागरिकाच्या हक्कांची लढाई होती. आणि मग आला तो दिवस, तो ऐतिहासिक निकाल. 1967 साली सुप्रीम कोर्टाने 6-5 अशा अगदी काठावरच्या बहुमताने निर्णय दिला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं, संसदेने केलेली घटनादुरुस्तीसुद्धा कलम 13 अंतर्गत एक कायदाच आहे आणि कोणताही कायदा जो मूलभूत हक्क काढून घेतो तो अवैध आहे. हा नागरिकांच्या हक्कांसाठी एक खूप मोठा विजय होता. ढालीने आपलं काम चोख बजावलं होतं खरंच. पण ही गोष्ट इथेच संपणार नव्हती. आपल्या अधिकारांवर आलेली ही मर्यादा संसदेला पटली नाही आणि त्यांनी एक जोरदार प्रतिहल्ला चढवला. आता ह्या संघर्षाचं स्वरूप आणखीनच गंभीर होणार होतं. संसदेने काय केलं, त्यांनी गोलकनाथ निकालाचा प्रभावच शून्य करण्यासाठी थेट संविधानात बदल करायचं ठरवलं. 1971 मध्ये 24वी घटनादुरुस्ती आणली गेली आणि ह्या दुरुस्तीने थेट कलम 13 आणि कलम 368लाच बदलण्याचा प्रयत्न केला. हा एक म्हणायला गेलं तर थेट आणि खूप धाडसी डाव होता. या दुरुस्तीने 3 मोठ्या गोष्टी सांगितल्या. 1. संसदेला संविधानाचा कोणताही भाग बदलण्याचा अधिकार आहे. 2. हो, यात मूलभूत हक्कांचाही समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं 3रं म्हणजे घटना दुरुस्ती हा कलम 13च्या व्याख्येनुसार कायदा नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या 3ऱ्या मुद्द्याने तर थेट त्या ढालीलाच भेदण्याचा प्रयत्न केला. यानंतर एक प्रचंड मोठा प्रश्न उभा राहिला. आता काय? संसद खरोखरच सर्व शक्तिमान झाली होती का? संविधानाचा आत्मा, त्याची मूळ ओळख पुसून टाकली जाऊ शकत होती का? आपल्या लोकशाहीचं भविष्य अक्षरशः टांगणीला लागलं होतं. आणि मग सुरू झाली अंतिम निर्णायक लढाई. या लढाईत संविधानाच्या रक्षणासाठी एक अनपेक्षित नायक पुढे आला आणि त्याने भारतीय इतिहासाला एक अशी दिशा दिली जी कुणी विचारही केली नव्हती. ही नवी लढाई सुरू झाली केरळमधनं. एडनीर मठाचे प्रमुख स्वामी केशवानंद भारती, त्यांनी राज्य सरकारच्या जमीन सुधारणा कायद्यांना आव्हान दिलं. पण त्यांची केस ही फक्त जमिनीची केस नव्हती. गोलकनाथ निकालाच्या पार्श्वभूमीवर ही केस थेट 24व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेलाच आव्हान देणारी ठरली. या खटल्याचं गांभीर्य इतकं मोठं होतं की सुप्रीम कोर्टाने आजवरचं सर्वात मोठं खंडपीठ स्थापन केलं. 1-2 नाही तर तब्बल 13 न्यायाधीश, जे भारताच्या संविधानाचं भवितव्य ठरवणार होते. हा आकडाच या खटल्याचं महत्त्व सांगून जातो. ही सुनावणी तब्बल 68 दिवस चालली. विचार करा, भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी आणि सर्वात प्रदीर्घ सुनावणी होती. दोन्ही बाजूंचे जोरदार युक्तिवाद झाले आणि मग 24 एप्रिल 1973 रोजी तो ऐतिहासिक निकाल आला. 7-6. पुन्हा एकदा अगदी थोडक्या बहुमताने सुप्रीम कोर्टाने क्रांतिकारक निर्णय दिला. कोर्टाने म्हटलं, संसद संविधानाच्या प्रत्येक कलमात बदल करू शकते, पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा होता, पण संविधानाचा मूलभूत ढाचा,
किंवा त्याचा पाया तसाच राहिला पाहिजे. आणि याच एका वाक्याने भारतीय लोकशाहीत एका नव्या सिद्धांताचा जन्म झाला, मूलभूत संरचना सिद्धांत, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. हा सिद्धांत म्हणजे केवळ एक निकाल नव्हता, तो आपल्या लोकशाहीसाठी एक अभेद्य ढाल बनला. चला जरा समजून घेऊया की या ढालीचा अर्थ काय आहे आणि तिने आपलं रक्षण कसं केलं. तर हा मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर संसदेला संविधान दुरुस्त करण्याचे खूप मोठे अधिकार आहेत, पण ते अमर्याद नाहीत. संसद संविधानाची मूळ ओळख, त्याचे मूलभूत स्तंभ, त्याचा आत्मा हे नष्ट करू शकत नाही. मग हा मूलभूत ढाचा म्हणजे नक्की काय काय येतं यात? तर बघा, संविधानाची सर्वोच्चता, आपली लोकशाही आणि प्रजासत्ताक शासनप्रणाली, धर्मनिरपेक्षता, अधिकारांची विभागणी आणि न्यायालयीन पुनरावलोकनासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी. गंमत म्हणजे ही यादी अंतिम नाही, पण हे ते स्तंभ आहेत ज्यांच्यावर आपली लोकशाही उभी आहे आणि ज्यांना कोणीही हात लावू शकत नाही. या सिद्धांताची ताकद लगेचच दिसली 1975 मध्ये, जेव्हा 39व्या घटनादुरुस्तीने पंतप्रधानांची निवड न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुप्रीम कोर्टाने याच मूलभूत संरचना सिद्धांताचा वापर केला आणि ती घटनादुरुस्ती रद्द केली. ह्या एका निकालाने सिद्ध केलं की कायदा हा सर्वांसाठी समान आहे. तर मग या संपूर्ण कथेचा सार काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपलं संविधान सर्वोच्च आहे. हो, संसद लोकांच्या इच्छेचं प्रतिनिधित्व करते, पण ती इच्छासुद्धा संविधानाच्या मूलभूत तत्वांनी बांधलेली आहे. आणि हे संतुलनच खूप महत्त्वाचं आहे, कारण ते कोणत्याही एका सरकारला अमर्याद शक्ती वापरण्यापासून आणि लोकशाहीला हुकुमशाहीत बदलण्यापासून रोखतं. आणि जाता जाता एक विचार, या कथेतून आपण पाहिलं की संविधानाचं रक्षण केवळ निवडून दिलेले प्रतिनिधी किंवा न्यायाधीशच करत नाहीत, तर गोलकनाथ कुटुंबासारखे आणि केशवानंद भारतींसारखे सामान्य नागरिकही करतात. मग प्रश्न हा उरतो की आपल्या संविधानाच्या आत्म्याचे खरे रक्षक कोण आहेत? लोकप्रतिनिधी, न्यायाधीश की आपल्यासारखे जागरूक नागरिक? यावर विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.